मुळात सिनेमॅन हा शब्दच नाही आहे. तुम्ही बघितलं तर सिनेमा हा वर्ड आहे, त्याच्यामध्ये फक्त एन जॉईन केलं की सिनेमॅन होतो. जसं तुम्ही मगाशी म्हणाल सुपरमॅन, बॅटमॅन, तसा हा सिनेमॅन. जे ॲक्टर चांगले आहेत आणि जे स्ट्रगल करतायत यांना आपण ह्या माध्यमातून संधी देऊया आणि आपण त्या माध्यमातून आम्ही कलाकारांची निवड केली. नमस्कार, मी अनिरुद्ध गांधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. नुकतंच 21st थर्ड आय फिल्म फेस्टिवलमध्ये आता चित्रीकरण झालं होतं सिनेमॅनचं आणि आपल्यासोबत आता ती टीम आहे. ह्याचे लेखक दिग्दर्शक आहेत आपल्यासोबत उमेश सर, तर आणि बाकी सर्व ही जी टीम आहे. तर एक थोडक्यात सांगायचं झालं सिनेमाबद्दल तर लहान मुलांना सुपरमॅन, बॅटमॅन आणि स्पायडरमॅन जितका आवडतो तितकाच हा चित्रपट त्यांना खूपच आवडणार आहे, हे तर नक्कीच आहे. मला पर्सनली खूप आवडला. आता सर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. या चित्रपटाची संकल्पना तुम्हाला कशी सुचली, म्हणजे त्यासाठी एकूण प्रेरणा कुठून घेतली तुम्ही? मुळात कसं झालं की कोल्हापूरमध्ये एक चिल्लर पार्टी नावाची एक चित्रपट चळवळ आहे आणि त्याचे मिलिंद यादव ती चित्रपट चळवळ चालवतात. तर त्यांनी मला त्यांच्या 10व्या वर्धापन दिनाला आमंत्रित केलं होतं. त्यावेळेला मी ही गोष्ट जवळून पाहू शकलो की लहान मुलांपर्यंत चित्रपट पोचणं किती गरजेचं आहे. आणि चित्रपटातील आनंद सरांचं जे कॅरेक्टर आहे म्हणजे प्रोटॅगनिस्ट, त्याचा इसेन्स आम्ही मिलिंद यादव सरांच्या ओव्हरऑल कार्यपद्धतीवरती इन्स्पायर होऊन घेतलेला आहे. बाकी गोष्ट फिक्शन आहे. ओके, तिथे मला ती कॉन्सेप्ट सुचली की आपण पण चित्रपट लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात काहीतरी व्यक्त व्हायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि तिथून या गोष्टीला सुरुवात झाली. कारण की आत्ताच्या काळात तुम्ही बघितलं की लहान मुलांना मोबाईलचा ॲक्सेस असतो, इंटरनेटचा ॲक्सेस असतो, टी व्हीचा ॲक्सेस असतो, पण त्यांच्यापर्यंत कॉन्टेंट पोहोचताना एक चाळणी लागलेली नसती. तर ती चाळणी लागणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्यापर्यंत योग्य कॉन्टेंट पोहोचवण्याकरता जी धडपड करावी असं आम्हाला वाटलं आणि त्यातून ही सिनेनिर्मिती झाली. तर चित्रपट म्हणजे लेखनाचा तुमचा एकंदरीत प्रवास काय होता आणि तो प्रवास करताना तुम्हाला काय आव्हानांना सामोरं जावं लागलं, त्याच्याबद्दल काय सांगाल सर? जेव्हा कॉन्सेप्ट सुचली त्याच्यानंतर मी लिहायला घेतलं, पण लिहिण्या अगोदर माझा स्वतःचा एक एक्सरसाइज करायचा होता ॲज अ रायटर किंवा ॲज अ फिल्म मेकर. तर मी वाड्यां वस्त्यांवरती फिरलो, जिथे जिथे ती लोकं जातात, चित्रपट दाखवतात, त्या मुलांबरोबर कसं बोलतात हे जरा मी जवळून पाहण्याचा प्रयत्न केला. आणि मी कोल्हापूर आणि आसपासच्या बऱ्याच वाड्या वस्त्यांवरती गेलो, तिथल्या मुलांशी इंटरॅक्शन केलं. ती मुलं आत्ता काय पाहतात, त्यांना काय आवडतं याबद्दल जाणून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग एक कुठेतरी माझ्या व्हिज्युअलाइजमध्ये एक चित्रपट बनत गेला, एक कॉन्सेप्ट तयार होत गेली, एक गोष्ट तयार होत गेली आणि मग ती कागदावर उतरवायचा मी प्रयत्न केला. खरंच खूप सुंदर चित्रपट होता. म्हणजे आता मी लेखन, दिग्दर्शन आणि इव्हन संवादसुद्धा इतके चांगले लिहिले आहेत की खूप नॅचरल वाटलं ते. तर कलाकारांची निवड करताना कोणते निकष ठेवले होते, विशेषतः मुख्य भूमिकेसाठी? ओके, मग मी याच्याकरता माझ्या फिल्मचे जे कास्टिंग डिरेक्टर आहेत सागर लंगोटे यांना मी विचारतो की सर तुम्ही काय विचार केला, प्लीज तुम्ही सांगा. सर जसं आपण बघितली की आपल्या फिल्मची स्टोरी ही एक स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये. तर उमेशचा आणि माझं असं मत झालं होतं की एक वेगळ्या पद्धतीनं आम्ही विचार केला. आम्ही असा विचार केला की जी लोकं, ज्यांचे गुणी लोक आहेत, जी ॲक्टर चांगले आहेत आणि जे स्ट्रगल करतायत यांना आपण ह्या माध्यमातून संधी देऊया आणि आपण त्या माध्यमातून आम्ही कलाकारांची निवड केली. त्यांना बसून आम्ही समजावलं, आमच्याबरोबर राहायला बोलवलं त्यांना. आणि शेवटी फॉरेनर पाहिजे होते तर आम्हाला रिचर्ड यांच्याकडे जावंच लागलं आणि अशा पद्धतीनं ते आम्ही कंप्लीट केलं. ते मी ना तुम्हाला माझ्या टीमची एक ओळख करून देतो. आता माझ्यासोबत माझ्या टीमचे काही टीममेट्स आहेत. सगळी टीम काय आज येऊ शकली नाही, पण आज जी उपस्थित आहेत मी त्यांची ओळख करून देतो. माझ्यासोबत आहे माझ्या फिल्मचा असोसिएट डिरेक्टर राहुल खांडेकर आणि या फिल्ममध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावले रिचर्ड क्लाइन, फिल्मचा कास्टिंग डिरेक्टर आणि यात एक छोटीशी भूमिका केलेला सागर लंगोटे, त्याचबरोबर या फिल्मचे प्रोड्युसर आणि एक्झिक्यूट केलेला माझा सहकारी सुमित पाटील आणि यामध्ये एक छोटीशी भूमिका केलेले आमचे सर सुरेंद्र बोंगाळे सर. कास्टिंगमध्ये एक फिल्म सिनेमॅन जो प्रोटॅगनिस्ट आहे या फिल्ममध्ये, त्याकरता आम्ही कुठलाही दुसरा पर्याय आमच्या डोक्यात नव्हता, फक्त किशोर कदम सरच होते. आणि जेव्हा आम्ही त्यांना ही गोष्ट सांगितली तेव्हा पहिल्या नरेशनला त्यांनी होकार दिला. कारण की त्यांचं म्हणणं असं होतं की हा थॉट, हा विषय आपल्याला पोचवायचा आहे लोकांपर्यंत. त्यामुळे त्यांनी पहिल्या नरेशनला सांगितलं की मी उमेश इन आहे आणि आपण ही फिल्म करतो आहे.
सेम त्याच्यासारखं सागर जसा बोलला की आम्ही त्या कॅरेक्टरला सूट होणारे ॲक्टर आम्ही शोधत होतो. मग त्यातल्या छोट्या मुलाचं म्हणजे पृथ्वीराजचं कास्टिंग असेल, अंकुरचं असेल किंवा रिचर्ड सरांचं कास्टिंग असेल, की आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो, त्यांना ही गोष्ट सांगितली आणि ज्यांना ज्यांना गोष्ट सांगितली त्यांना त्यांना ती आवडली आणि त्यांनी लगेच आम्हाला होकार दिला की आम्हाला ही फिल्म करायला आवडेल. सर, या चित्रपटात तुमचा आवडता सीन कोणता आहे आणि त्यासाठी तुम्ही काय मेहनत घेतली? म्हणजे तुम्हीच असं नाही, तुमच्या संपूर्ण टीमने. जसं की तुम्ही मगाशी म्हणालात की आतमध्ये मी त्याचं 7 दिवसापासून ते वर्कशॉप चालू केलं होतं पृथ्वीराजचं. मग त्यावेळी तुम्ही काय चॅलेंजेस होते तुमच्या समोर? म्हणजे लहान मुलाला शिकवणं पण थोडं कठीण असतं किंवा त्याला आपल्यानुसार सांगणं की तुला असा असा अभिनय करायचा आहे, असा टोन लावायचा आहे. तर त्यानुसार तुम्ही काय चॅलेंजेस घेतले आणि ते कसे त्याला सामोरे गेला त्याबद्दल सांगा. मुळात स्टोरी टेलिंगचा एक महत्त्वाचा पार्ट असा होता की जितकं सटल, जितकं नॅचरल ठेवता येईल तितकं आम्हाला ते ठेवायचं होतं. त्यामुळे मी सगळ्याच माझ्या ॲक्टर्सना एक ब्रीफ दिलं होतं की आपल्याला कोणत्याही पद्धतीने आपण ॲक्टिंग करतो अशा पद्धतीचे ते नसता. जितकं नॅचरल आपण एकमेकांशी बोलतो तितक्याच नॅचरली आपण आपले डायलॉगही बोलायचे आहेत आणि तुम्हाला ते कॅरेक्टरही निभवायचं आहे. तर त्या छोट्या मुलापासून किशोर सरांपर्यंत आम्ही सर्वांबरोबर नरेशन केलं, 2-3 नरेशन केलं, स्क्रिप्ट रिडिंग केलं आणि एक छोटं वर्कशॉप केलं ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना ते कॅरेक्टर समजावून सांगत होतो. अशा पद्धतीने केलं. राहुल माझ्या सगळ्या या प्रोसेसमध्ये होता डिरेक्शनच्या. राहुलने पण खूप मेहनत घेतली आहे कॅरेक्टरना त्यांचे डायलॉग समजावून सांगायला, त्यांचे सीन समजावून सांगायला. तुला काय वाटतं, तू काय सांगशील याच्याबद्दल, या प्रोसेसबद्दल? प्रोसेस जेव्हा आपण करतो, प्रोसेसमध्ये आपण जेव्हा चालू असतो, प्रोसेसमध्ये आपण असतो त्यावेळी आपल्याला कळत नाही एक्झॅक्टली काय घडतं आपल्यासोबत. पण जेव्हा एक्झिक्यूट झाल्यानंतर जेव्हा फिल्म आपल्या पडद्यावर आपल्यासमोर दिसते त्यावेळेस ती प्रत्येक फ्रेम, त्या फ्रेममध्ये त्या फ्रेमला घडवण्यासाठी आपण जी मेहनत घेतो ती जेव्हा आठवते ना, तो आय डोंट नो, तो एक हार्टफेल्ड असा मोमेंट असतो, जो गूजबम्सवाला मोमेंट असतो की हा बाबा या फ्रेमसाठी मी मेहनत घेतलेली, हा या फ्रेममध्ये हे झालं होतं, या सीनमध्ये असं घडलं होतं. आय विल या फिल्ममध्ये तो एक पॉईंट येतो जेव्हा अंकुर त्या आजी त्या अंकुरला हाक मारते, अंक्या. त्या फिल्मचा आय डोंट नो, हा थोडासा टर्निंग पॉईंट आहे या फिल्ममध्ये की तो टर्निंग पॉईंट सगळ्यांना आवडतो. जेव्हा तो अंकुर पलटतो आणि त्या आजीकडे जातो ना, तो मोमेंट सगळे एन्जॉय करतात आणि आम्हाला माहिती आहे आम्ही त्या फिल्ममध्ये त्या प्रत्येक मोमेंटला एन्जॉय केलं आहे. त्या अंकुरला प्रत्येक डायलॉग बोलताना त्याचं अडखळणं नाही, पण त्याचं ते असं सीमलेस वागणं, त्याचं सीमलेस बडबड करणं हे आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे आम्ही ती प्रोसेस खूप एन्जॉय केली आहे. सो होपफुली असे आम्ही फिल्म असे अनेक बनवू फिल्म्स आणि अशा प्रोसेसमध्ये आम्ही परत रेंगाळत जाऊ, स्वतःला घुलून टाकू. होपफुली करत राहू अशा फिल्म्स आणि लोकांना अशा फिल्म्स आवडत राहू, आमच्या फिल्म्स आवडत राहू आणि आमच्या फिल्मचा लोकांनी प्रतिसाद देऊ आणि पुढे सगळ्यांनी माउथ पब्लिसिटी करून सगळी फिल्म सगळ्यांपर्यंत पोहोचवावी. करेक्ट. थँक्यू. अजून काय सर? सर, एक विचारायचं होतं, या चित्रपटाचं नाव आहे सिनेमॅन, काहीतरी वेगळं नाव आहे, आकर्षक नाव आहे. तर हे नाव तुम्हाला कसं सुचलं? म्हणजे तुम्हाला सुचलं, तुमच्या टीमला सुचलं की सगळ्यांनी मिळून हा एकमत असा निर्णय घेतलाय? त्याबद्दल काय सांगाल? मुळात सिनेमॅन हा शब्दच नाही आहे. तुम्ही बघितलं तर सिनेमा हा वर्ड आहे, त्याच्यामध्ये फक्त एन जॉईन केलं की सिनेमॅन होतो. जसं तुम्ही मगाशी म्हणाल सुपरमॅन, बॅटमॅन, तसा हा सिनेमॅन, मॅन विथ सिनेमा. बेसिकली सुपरमॅन, स्पायडरमॅन ही अशी रेखा आहे की ज्यांच्याकडे सुपर पॉवर्स आहेत, जे सेव्ह करतात लोकांच्या लाईफ. तसंच हा सिनेमॅन आहे ज्याच्याकडे सुपर पॉवर आहे. सिनेमा ही जी लोकांची लाईफ सेव्ह करते, लहान मुलांच्या लाईफ सेव्ह करते, लहान मुलांना घडवते. एक्झॅक्टली सेम मिनिंग आहे, सेम हायरार्की फॉलो करतो, एवढंच आहे. परफेक्ट. सो व्हॉट इज युअर फेवरेट सीन इन द फिल्म अँड वाय? I think my favorite scene is when he first goes to Ankur's house and sits down with Ankur and the family, and you just see the pure joy of watching a film. And for me, that encapsulates the whole film. It was such an honor. Thank you so much to be in this film. It's a real love letter to cinema. It's a love letter to children. It's a love letter to village life in India. And it really speaks to how the human experience
is universal. All over the world, we go through the same experiences, we have the same emotions, and we tell the stories in a million different ways, but each of those stories belongs to all of us. And this film really reignites the love for cinema that we've all had since our childhood, bachpan se. So it's been an honor to be a part of this, really. Thank you. Sir, and last question for you. How was your experience working with your co-stars? No, I can't say it was wonderful working with the whole team in front of the camera and behind the camera. And it really comes, it always, in every film, it comes from the top. It comes from the director, and it comes from the story. And, you know, we were all committed to telling this story, and it's so beautifully written that for me as an actor, it was just natural. It felt like I was playing myself. It felt like I was expressing my own emotions. And so when you have a screenplay like that, when you have a story like that, it just flows naturally. And you could see it with the children, you could see it with all the actors. सर, आता हा चित्रपट प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे लवकरात लवकर पाहायचा आहे हा चित्रपट. इफ यू डोंट माइंड, हा प्रश्न हां सर तुम्ही सांगा. सो थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेताय, अँड थँक्यू. आय एम अनेबल टू वॉच द फिल्म फॉर दिस सेशन. तरी पण मी सांगतो, सिनेमा खूप मेहनतीने आम्ही फिल्म बनवली आहे आणि आता चांगल्या चांगल्या फेस्टिवलला ती जाती आहे. आता नेक्स्ट फेस्टिवल आहे, पण आम्ही अनाऊन्स करू शकत नाही आहे. पण आत्ता 2-3 दिवसानंतर ते अजंठा एलोराला स्क्रीन होती आहे आणि इन स्पेशल फोकस काय त्याचं इंडिया फोकसमध्ये स्क्रीनिंग होणार आहे. सो आमच्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत अँड वी आर हॅपी दॅट रिचर्ड वॉज हिअर. अँड आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो, ज्यांनी मिस केलं आहे त्यांनी पुढच्या फेस्टिवलला अटेंड करा आणि लवकरच आम्ही OTT सॅटेलाईट किंवा थिएट्रिकलचा प्रयत्न करतो आहे. थँक्यू. नक्कीच आता हा तुमचा चित्रपट आहे तो लवकरात लवकर प्रेक्षकांसमोर यावा आणि खूप प्रतिसाद मिळणार आहे हे तर नक्कीच आहे. लहान मुलं तर आवर्जून येणार आहेत हा पिक्चर बघायला, कारण मॅन हा शेवटला जो शब्द लागला आहे, सिनेमॅन, जसं आपण मगाशी म्हणालो, डिस्कस केलं, सुपरमॅन असेल, स्पायडरमॅन असेल, तर सिनेमॅन नेमकं काय आहे, काय नेमकी स्टोरी आहे हे बघायला नक्कीच लहान मुलं येतील. त्याच्यासोबत प्रेक्षक वर्ग तर असणारच आहे, ज्येष्ठापासून ते लहान मुलांपर्यंत. तर तुमच्या या चित्रपटाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. महा MTV कडून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. नक्कीच हा चित्रपट पाहावा. तोपर्यंत आता आपण इथेच थांबूया. मी अनिरुद्ध गांधी.